याची जबाबदारी कोण घेणार, हा आदेश कोणी दिला, या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. बाकी सगळ्या गोष्टीवर ते निवेदन करतात. 370 कलमाची जबाबदारी घेतात. आता वंदे मातरमची घेणार आहेत, घेतात ना, पक्ष फोडण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. मग या दिल्लीमध्ये जंतर मंतरला केलेल्या लाठीमाराची जबाबदारी कोणी घ्यावी, या संदर्भात त्यांचं निवेदन गृहमंत्र्यांचं हे यायला पाहिजे. आणि झाल्या प्रकाराबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. फार सोप्या मागण्या आहेत. अहंकार कसला आहे तुम्हाला? सर, नीट पेपर फुटी प्रकरणावरून एवढा सगळा आंदोलन जंतर मंतरवर पाहायला मिळतं. राज्यात देखील अनेक पेपर सध्या फुटताना पाहायला मिळतात. नाही, असं आहे की आज परत काही मी पाहिलं की पेपर फुटलेले आहेत, पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्यच करणार नाहीत पेपर फुटले म्हणून. कारण पेपर फुटीतले सगळे लाभार्थी हे त्यांच्या पक्षाचे असतात. पेपर फोडणारे, नीटचे पेपर फोडणारे कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. सगळे अजूनही ते त्याच नेटवर्कमध्ये काम करतात, जरी जेलमध्ये असले तरी. लाभार्थीही तेच आहेत, पेपर फोडणारेही तेच आहेत. मुख्यमंत्र्याने केव्हा तरी मान्य करावं, होय पेपर फुटले. सर, 40% पडलेल्या लोकांना सीईटीमध्ये तब्बल 99% महाराष्ट्र हे कधी काळी शिक्षणाच्या बाबतीमध्ये देशातलं एक सर्वोच्च राज्य होतं, प्रतिष्ठित राज्य होतं. आज महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली गेला आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे. सर, अगोदर नोटा बदलण्याची जो व्हिडिओ जारी केला होता तो फेसबुकनी आणि मेटानी खायच्या आधी बंद केला होता. काय नरेंद्र मोदी यांनी जो व्हिडिओ जारी केला होता इंस्टाग्रामचा, तो बंद केला होता. मग आता काय करणार मी त्याला? हे जे जंतर मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणावर जी काही हस्तजत्रा सुरू केली आणि आमचे हे म्हणतायत मुख्यमंत्री की किती लोकांनी पाहिला, लाखो लोकांनी पाहिला, कोट्यवधी लोकांनी पाहिला, एका तासामध्ये एवढ्या मिलियन लोकांनी. अरे, इतक्या मिलियन लोकांनी त्यांना शिव्या घातल्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जंतर मंतरमधल्या डिजिटल मास्टर जी मुलं आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ITSELकडून शिकून चालणार नाही. ITSEL आता पुरातन काळात गेला. आता खरी डिजिटल इंडिया जी देशाने पाहिली ती जंतर मंतरवरून 35 दिवस पाहिली. ITSELला टाळं लावायला लागलं. सर, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या संभ्रमावस्थेत आहे का? तुमच्या महाविकास आघाडीमध्ये इंडिया आहे असं का वाटतं आपल्याला? आणि हा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? कारण इंडिया आघाडीमध्ये जाण्यासाठी, एनडीएमध्ये जाण्यासाठी जे वातावरण पूर्वी होतं ते सध्या राहिलं नाही, असं इंडियातल्या अनेक घटक पक्षांना सध्या ते चिंतेत आहे. बघा, शरद पवार, माननीय शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे हे ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हा पक्ष मी खात्रीने सांगतो कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक अशा पक्षाबरोबर जाणार नाही. म्हणजे भाजपबरोबर जी विचारधारा मी पवारसाहेबांच्या अनेक वर्ष आम्ही अनुभवतोय, पाहतो, त्या विचारधारेमध्ये नरेंद्र मोदींचा पक्ष बसत नाही. राजीनामा दिला, एनडीएची बैठक होत आहे आणि त्याला मंगल मिळून नाव दिलंय. एनडीएची बैठक होते, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दिला. काल देखील आपण पाहिलं की त्यांचं स्वागत केलं. आज मंगल मिळून नावाने बैठक होते एनडीएची. नाही, असं आहे की प्रत्येक अपवित्र गोष्टीला त्यांना मंगलमय गोष्टी करायच्या असतात. धर्मेंद्र प्रधानने का हुतात्मा आहेत का? त्यांनी का बलिदान दिलं आहे का? मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला, भ्रष्टाचार झाला म्हणून, नीट परीक्षेमध्ये घोटाळे झाले म्हणून. पण भ्रष्टाचारांचं अवडंबर माजवणं हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. मग इतर पक्षातले भ्रष्टाचारी असोत, आपल्या पक्षातले बलात्कारी असोत, त्या सगळ्यांना पालखीत बसून त्यांची मिरवणूक काढायची संतांसारखी, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. त्याच्यामध्ये आता त्यांना नवीन संत धर्मेंद्र प्रधान मिळाले. आता काही दिवस त्यांचे टाळ चिपळ्या वाजवतील. बोलिये सर, रिझर्व्ह बँकेने आता पॉलिमरच्या नोटा आणण्याचा निर्णय घेतला. याच्या अगोदर कागदाच्या नोटा होत्या 10 आणि 20. काय मोदींच्या मनामध्ये काय येईल सांगता येत नाही. त्याने कुठेतरी जाऊन इटलीमध्ये त्या नोटा पाहिल्या असतील. इटलीमध्ये जाऊन त्यांनी त्या प्लास्टिकच्या नोटा वगैरे पाहिल्या असतील. ते बाहेर गेले का त्यांना असं वाटतं काहीतरी आपल्याकडे, पण दुसरं काम काय आहे? इटलीच काम, इटलीचंच नाव का?
नाही त्यांना हल्ली इटलीचं फार आकर्षण आहे. त्यांना इटलीचं आकर्षण आहे, त्यांना ट्रम्पचं आकर्षण आहे. तिथे काहीतरी नवीन गोष्ट बघतात ते अशी जी तिथे आता काही दिवसांनी बाद होणार आहे ती इथे घेऊन येतात. सर पण हे सगळ्या तुमच्या इंडिया अलायन्समध्ये शरद पवारांकडे तुम्ही बोलताय की ते खरं तर एनडीए मध्ये जाणार नाही, जातीवादी पक्षांकडे जाणार नाही, परंतु त्यांची भूमिका संभ्रमावस्थेत पाहायला मिळते का? कारण की सातत्यानं त्या भेटीगाठी करतात. अमित शहा असतील, मोदी असतील, त्या दिवशी काँग्रेस जनता पार्टीला भेटले, त्याच्यानंतर मोदींना जाऊन भेटले. का अहो देशाचे प्रधानमंत्री आहेत ते, अजून त्यांनी राजीनामा दिला आहे का? जोपर्यंत ते देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्र्याकडे जोपर्यंत देशाचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार ह्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचे अधिकार आहेत तोपर्यंत राजकारणी त्यांना भेटणारच, अमित शहाना भेटणारच. जेव्हा सरकार अडचणीत असतं तेव्हाच पवार साहेब जाऊन भेटतात असं दिसतं. कारण नाही त्यांच्या बघा कोणी कोणाला भेटलं तरी मोदी आणि शहा काय 2029ला राहत नाही, हे पवार साहेबांनाही माहिती आहे. मोदी तो गयो. सर एंटी पेपर लीक बिल पे आज चर्चा है. एंटी पेपर बिल पर आज चर्चा होगी नहीं होगी मैं नहीं बता सकता हूँ. बिल तो पेश किया है. सबसे पहले तो धर्मेंद्र प्रधान का जिस तरह से स्वागत किया है ये बंद करो. कल स्वागत किया, आज स्वागत किया, आप किसका स्वागत कर रहे हो? क्या वो हुतात्मा है? क्या देश के लिए बलिदान किया है? आप बताइए. थोड़ी तो आपको लज्जा चाहिए. जिस व्यक्ति को नीट पेपर घोटाले के लिए इस्तीफ़ा देना पड़ा उसका आप स्वागत करते हो बीजेपी. लेकिन आपकी ये परंपरा है, आपके पास जो वॉशिंग मशीन है उसमें बाहर के लोग भी आप डालते हो और आपके पार्टी के लोग भी डाल रहे हो. देखिए पेपर लीक पर अगर चर्चा होती है, लेकिन ये जो कानून नया आ रहा है उससे क्या फ़ायदा है? 1 साल की सज़ा 10 साल कर दो, 1 करोड़ का जुर्माना 10 करोड़ कर दिया. और नई बात क्या है उसमें? रैकेट तो चलता है ना, उनके पार्टी में रैकेट चल रहा है पेपर लीक का. सभी लाभार्थी उनके पार्टी के हैं और पेपर लीक करने वाले महाराष्ट्र के जो लोग पकड़े हैं 10, वो सभी उनके पार्टी से संबंधित लोग हैं. और ये काम करते रहेंगे क्योंकि सभी शैक्षणिक संस्थानों के ऊपर, चाहे यूनिवर्सिटी हो चाहे और कुछ हो, सभी के ऊपर बीजेपी के लोगों ने कब्जा कर लिया है. धर्मेंद्र प्रधान ने स्थिति की बात की, मैं स्ट्रीट फाइटर हूँ, कोई इसी में एक्टिव कर लीजिए. आप कभी एक ज़माने में आप स्टूडेंट मूवमेंट का काम किया है धर्मेंद्र जी ने, उनका और हमारा कोई पर्सनल झगड़ा नहीं है. बच्चों ने आंदोलन किया, आपको इस्तीफा देना पड़ा. आप स्ट्रीट फाइटर हो तो बच्चों के साथ लड़ाई करिए जंतर मंतर जाकर. चलिए, थैंक यू. एक सर कैमरा फोन एक क्वेश्चन.